त्या प्रसंगाने मला खूप बदललं. आणि माझी आई म्हणाली, की माझ्या मित्राचं नाव घेतलं, त्याच्या घरी जा आणि त्याच्या आईचं लुगडं घेऊन ये असे म्हणाले, लुगडं घेऊन ये. गेलो, त्याच्या आईचं लुगडं आणलं, माझ्या माईला दिलं. माझी माय बैलगाडीमध्ये बसून दुसऱ्याच्या लग्नाला ती लुगडं घालून गेली. दुसऱ्या दिवशी परत आली. धुवून बिवून घडी करून वाळून हातात दिलं, निघून दे म्हणाली. निघून त्याला त्या मित्राच्या घरी गेलो, नेऊन दिलं आणि परत येत होतो. आपल्या घरासमोर आहे ना, आपल्या घरासमोर एक छोटा नाला आहे. काय माहीत नाही, पण त्या नाल्यावर ना मी सरळ कधी गेलोच नाही. मला उडी मारून जा वाटायचं. आता उडी मारा वाटते, पण आता कशी मारायची? विठ्ठल आधी उडी कशी मारा? तेव्हा अशी उडी मारत होतो. मला प्रश्न पडला, की माईनं लुगडं का मागवलं होतं? आणि तुला सांगू पंकज, त्याचं उत्तर इतकं अडचणीचं होतं, की माझ्या माईकडे एकही धडकं लुगडं नव्हतं. माझ्या माईकडे ठिगळ लावलेलं लुगडं, म्हणजे इथं फाटलं ना, माझे वडील धोती घालायचे. ज्या ठिकाणी माझं लुगडं माझ्या फाटेल, तर ती अण्णांच्या धोतीचं थोडं त्याला लावून टाकायचे. असं लुगडं किंवा दांड घातलेलं लुगडं, म्हणजे 2 रंगाचे लुगडं एकत्र जोडलेले. त्याला दांड घातलेलं लुगडं माझ्या माईकडे होतं, पण एकही धडकं लुगडं नव्हतं.